मंडळी, रोजच्या स्वयंपाकातला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे वरण, आमटी. पण तीच आमटी किंवा तेच वरण खाऊन कंटाळा आलाय का? तर आजपासून आपण वरणाचे वेगवेगळे प्रकार ह्या चॅनलवर बघणार आहोत. त्यातलंच पहिला आमटीचा प्रकार, वरणाचा प्रकार आहे शेवग्याची आमटी. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता प्रथम आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, त्या स्वच्छ धुतल्यात आणि त्या चिरून घेते आणि त्याची सालं काढून घेते. जेवढे शक्य आहेत तेवढी त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीनं थोडीफार सालं आपण या शेंगांची काढून घेऊया. असेच साधारण 2 ते 1.5 इंचाचे काप आपण करून घ्यायचे आहेत. आता ह्या शेंगा आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि ह्या उकडवून घेऊया. थोडं पाणी घालून ह्या आपण उकडून घेऊया. 5 ते 7 मिनिटात शिजून होतात. आता वरण करायला घेऊ. एका कढईमध्ये मी तेल घातलं, त्याच्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर त्यात थोडेसे जिरे घातले, तसंच हळद आणि हिंग घातलेला आहे. कढीपत्त्याची ताजी पानं 5 ते 6 आपण यामध्ये घालूया. आता आपण ज्या शेंगा शिजवल्या आहेत त्या शेंगा घालूया. पाण्यासकट शेंगा घालायच्या. पाण्याला सुद्धा शेंग्याची चव आलेली असते आणि त्याची चव वरणामध्ये छान उतरते. त्यामुळे पाण्यासकट शेंगा घाला. आता ह्याच्यात लाल तिखट घातलंय, आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं. गोडा मसाला घालायचा. आता जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायचं. आता मी तेच केलंय. त्याच्यानं सुद्धा वरण खूप छान होतं. आणि गरजेनुसार पाणी घालूया. आता ह्यात चिंचगूळ घालायचंय. आता मी चिंचगुळाची चटणीच करून ठेवलेली आहे, ती मी साधारण 1 छोटा चमचा घातलेली आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं. छान उकळी आली की शिजवलेलं वरण आपण ह्यामध्ये घालू. कुकरमध्ये छान 4 शिट्ट्या करून मी हे वरण शिजवून घेतलेलं आहे. ते वरण आपण ह्यामध्ये घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ओल्या खोबऱ्याचा चव घालायचा, साधारण 1 चमचा मी इथं घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे वरण छान 5 ते 7 मिनिटं गॅस बारीक करून उकळून द्यायचं, म्हणजे सगळ्या चवी छान एकजीव होतात. 5 ते 7 मिनिटं झाली की आपलं हे शेवग्याचं वरण खायला तयार आहे. गरम गरम भाताबरोबर खायला खूप छान लागतं. किंवा जर असं घट्ट किंवा दाटसर केलं तर पोळीबरोबर सुद्धा आपण हे खाऊ शकतो. शेवग्याच्या शेंगा अतिशय पौष्टिक आहेत. शेवग्याच्या शेंगा अतिशय पौष्टिक असतात. ह्या निमित्तानं त्या खाल्ल्या जातात. तेव्हा आठवड्यातून एकदा तरी हे वरण नक्की करा. मग मंडळी, आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी? तुम्हाला ही कशी वाटली? आवडली असेल तर नक्की सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. धन्यवाद.